काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। दिग्विजय सिंह हे उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर भेट घेणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीचं कारण अस्पष्ट आहे। एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये स्वबळावरून नाराजी असताना दुसरीकडे काँग्रेसचे मोठे नेते उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आणि यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं आपण पाहतोय। एकमेकांवर अनेक टीका केल्या जात आहेत आणि याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जात आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे याकडे देखील लक्ष असणार आहे। या भेटीचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णात, मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काहीसं नाराजी नाट्य सुरू आहे स्वबळाच्या घोषणेनंतर। मात्र त्याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। नेमकं काय कारण सांगितलं जातंय? मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा बोलली जात असताना काँग्रेसचे एक मोठे नेते हे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवरून भेटतात। यामध्ये नक्कीच चर्चा असणार आहे ते मुंबई महापालिकेच्या संदर्भात असणार आहे। कारण मुंबई महापालिकेत युती व्हावी आणि काँग्रेस सोबत असावी, त्याचबरोबर मनसे देखील सोबत असावी, अशा प्रकारचं उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच ठाकरे गटातल्या इतर नेत्यांचं देखील म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळते। या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून हे दिग्विजय सिंग हे उद्धव ठाकरे यांना भेटत असल्याची माहिती आहे। या भेटीमध्ये प्रामुख्यानं चर्चा ही मुंबईतल्या युतीच्या संदर्भातच होईल। कारण मुंबई महापालिकेसारख्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत असणं हे कधीही जमेची बाजू ही ठाकरेंसाठी असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। की जो काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काहीसा दुरावा आलाय, तो दुरावा आता दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का याचीही चर्चा आहे।